उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजप सोडून महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव दिला। मंगळवारी यवतमाळमधील पुसद इथं आयोजित सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की भाजपमध्ये गडकरींचा वारंवार अपमान होत आहे, त्यामुळे त्यांनी भाजप सोडून आमच्यात यावं। यासोबतच लोकसभा निवडणुकीत विजयाची हमी देतानाच त्यांना केंद्रात मंत्री करण्याबाबतही माजी मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला। भाजपची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे सातत्यानं नितीन गडकरींबाबत भाजपवर हल्लाबोल करत आहे। 2 दिवसांपूर्वी उद्धव यांनी गडकरींना भाजप सोडून शिवसेनेत येण्याचा प्रस्ताव दिला होता। यासोबतच केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना महत्त्वाचे मंत्रीपद दिले जाईल असंही सांगण्यात आलं। मंगळवारी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रस्तावाची पुनरावृत्ती केली आहे। यवतमाळच्या पुसद इथं आयोजित सभेत बोलताना ते म्हणाले की गडकरी यांचा भाजपमध्ये अपमान केला जात आहे, त्यामुळे मी त्यांना महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव देतोय। आगामी निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित करू आणि सरकार स्थापन झाल्यावर त्यांना महत्त्वाचं मंत्रीपदही देऊ असं उद्धव ठाकरे म्हणाले। भारतीय जनता पक्षाची जी उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली त्याच्यामध्ये मोदीजींचं नाव आहे, अमित शहांचं नाव आहे, मुंबईच्या कृपाशंकर सिंहचं नाव आहे। कोण कृपाशंकर सिंह आहे ना? कोणी आरोप केले होते? बीजेपी। म्हणजे कृपाशंकर सिंग सारखा बरबटलेला माणूस असं भाजप म्हणायचे, त्यांचं नाव मोदींच्या बरोबर आहे, पण आमच्या गडकरींचं नाव मोदीजींबरोबर नाहीये। कधी त्यांना उमेदवारी देणार नाही देणार आता सुद्धा मी बोलताना आज दिली असेल मला कल्पना नाही, नाहीतर मी गडकरीजींना 2 दिवसापूर्वी बोललो होतो तेच परत बोलतोय की गडकरीजी, तुमचा अपमान होत असेल तर लाथ मारा त्या भाजपला आणि या महाविकास आघाडीत आम्ही तुम्हाला जिंकून आणतो। आम्ही देतो तुमचं मानाचं पान वाढून, आमचं सरकार येते, आम्ही तुम्हाला मंत्री करतो आणि नुसती आत्ता दिली होती तशी नुसती खुर्ची देणार नाही, तर तुम्हाला अधिकारासह खुर्ची देतो मंत्रिपदाची। या